परमपूज्य महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेबांची 124वी जयंती आहे आणि काही नाही इथे खूप अल्पहार वाटप. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना नुसते दलित बांधवच नाही प्रत्येक भारतीयांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्या एका देशापुरते एका राज्यापुरते मर्यादित नसून हे पूर्ण जगामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच जयंती पूर्ण जगामध्ये फार हर्ष उल्हासाने साजरी केली जाते. आज आपल्या भारत देशामध्ये ज्यावेळेला जयंतीचा कार्यक्रम सर्व ठिकाणी होत आहे तर तुम्ही पाहतच असणार आहे की बऱ्याच ठिकाणी कायदा सुव्यवस्था आणि फार शिस्तप्रिय म्हणजे की ह्या समाजाला एक विशिष्ट समाजाला गालबोट लावण्याचं काम काही मनुवादी आणि देशविरोधी लोक करत असतात की हा जो सण आहे हा जो जल्लोष आहे कुठल्या तरी एका विशिष्ट धर्मासाठी जातीसाठी मर्यादित आहे. परंतु मी सर्वांना सांगू इच्छिते की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त मानव जातीचा विचार करून मानव जातीची जगण्याची नीतिमूल्य हे भारतीय संविधानाच्या स्वरूपात आपल्याला देऊन आणि त्या नीतिमूल्याची जबाबदारी आणि कर्तव्य ह्याचं सुद्धा भान आपल्या सर्वांना ठेवून दिलेलं आहे. जशा पद्धतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज आपण शिकतोय का? खरंच आपल्याला शिक्षण फ्री मिळतंय का? जेव्हा ज्या देशातलं शिक्षण आणि आरोग्य सेवा पूर्णपणे फ्री होणार, पूर्णपणे मोफत होणार त्याच वेळेला महामानवच काय पण महापुरुषांनी जो बघितलेला आपला सोन्याची चिडी असणारा भारत हा पुन्हा त्याचं वैभव आपल्याला प्राप्त होणार. कारण का की जोपर्यंत ज्या देशामध्ये शिक्षण आणि आरोग्य सेवा ह्या मूलभूत गरजा आहेत आणि ह्या प्रत्येक व्यक्तीला समान मिळायला पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचं स्वप्न बघितलं होतं. इक्वॅलिटी पाहिजे होती त्यांना. ती इक्वॅलिटी जगण्याची इक्वॅलिटी, प्रत्येक क्षेत्रातली इक्वॅलिटी. तर आज त्या ठिकाणी आपण जातोय का? कुठेतरी आपल्या देशामध्ये अशी काही व्यवस्था तयार होते की एक व्यवस्था ज्या वेळेला ह्या नीतिमूल्याने पुढे आपल्याला घेऊन जात असते त्याच वेळेला सेम टाईमला दुसरी एक व्यवस्था जी की त्याच्या विरोधी असते ती आपल्याला पाठीमागे घेऊन जाते. तुम्ही बघितलं असेल की आता एक विशिष्ट जाती धर्माचा मुद्दा राहिलेला नाही आहे. आज जर बघितलं पण विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट करायचं सुद्धा वास्तव आज तुम्ही पाहता. आज गुंडगिरी वाढलेली आहे, आज बेरोजगारी वाढलेली आहे, महिला सुरक्षित नाही आहे, लहान लेकरं सुरक्षित नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे जर याच्यावर आपल्याला काही ठोस उपाय करायचे असतील तर नक्कीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर जर हा देश चालला आणि या देशातला प्रत्येक नागरिक सरकार चाललं तर नक्कीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हीच एक खूप मोठी आदरांजली असेल. माझी मैत्रीण अनिता पाटोळे प्रत्येक वेळेला खूप चांगलं काम करत असते, लोकसेवा करत असते. तिच्या जे संस्थेचं नावच आहे लोकहितच आहे त्याच्यामुळे माझ्या फार शुभेच्छा तिला असणार आहेत आणि प्रत्येक वेळेला माझा काय सपोर्ट